इमली, तुझे लहानपणीचे फोटोज खूप सुंदर आहेत. जिंटू, तुझ्या लहानपणीचा अल्बम दाखव. आम्हाला पण बघू दे. तू लहान होतास तेव्हा कसा दिसत होतास. माझ्याकडे तर कुठलाच अल्बम नाहीये, पण हो, मी तुम्हाला हे नक्की दाखवू शकतो की लहानपणी मी कसा दिसत होतो ते. वाव, जिंटू तर लहानपणी खूप गोल्डस होता. हाउ क्यूट. ओ बेबी जिंटू, ये. अरे हा कुठे गेला? जिंटू, जिंटू. हा गायब झाला. तो शोधणं अवघड होऊन जाईल. जिंटू. जिंटू, आम्ही बघितलं तू लहानपणी कसा दिसतोस ते. आता पुन्हा मोठा हो. चिंटू, खाली ये, नाहीतर तुला इजा होईल. अरे, तो जीन आहे, त्याला इजा होणार नाही. चिंटू, तू पुन्हा मोठा हो. जेट शूज ऑन. जेट शूज ऑन. मला चक्कर येते. फॅन बंद कर. जिंटू, थांब आता प्लीज. तू खूप मस्ती करतोयस. तू घरातलं प्रत्येक सामान तोडतोयस. अरे, हे काय चालू आहे? आजोबा, जिंटू 1 वर्षाचा लहान मूल बनून आम्हाला दाखवत होता आणि मोठा होत नाहीये किंवा होऊ शकत नाहीये आणि अख्ख्या घरात धुमाकूळ घालून ठेवला आहे. त्याला माझ्या लॅब मध्ये जाण्यापासून थांबवा, नाहीतर तो माझी लॅब उद्ध्वस्त करून टाकेल. आजोबा, ऑलरेडी लॅब उद्ध्वस्त करून झालीये त्याची. नानाजी, जिंटू कुठे गेला? तो प्लेनवर तर नाहीये. माहित नाही का हा जिंतू गायब होण्यात एक्सपर्ट आहे. मला हे जाणवतंय की तो इथेच कुठेतरी आहे. अरे बापरे, काही खरं नाही. त्याच्या तोंडात आंबे आहेत. आंब्याला घाबरताय? आंब्याला नाही, आंब्याच्या कोयांना घाबरत आहोत. तो बघा, तिथे आहे जिंटू. तो पळतोय. चला पकडूया त्याला. आजोबा, तुम्ही घरी जा. आम्ही जिंटूला पकडून घेऊन येतो. हा, स्केटिंग मध्ये तर खूप मजा आहे. जिंटू, थांब. Wingsuit on. Wingsuit on. स्केटिंग पेक्षा जास्त मजा तर त्यात आहे जे वीर करतोय. ये, धन्यवाद नानाजी.
जिंटू बस, आता खूप झालं. अरे आता जिंटू कुठे गेला? तो बघ, तिथे आहे. बॉस बॉस, हा कोण आहे आणि का ओरडतोय एवढा? हा आहे निंजा मास्टर क्राउचिंग टायगर. हा जगातल्या सगळ्यात शक्तिशाली माणसाला पण हरवू शकतो. याची स्पीड इतकी आहे की वीर याला बघू पण शकणार नाही आणि हा वीरला पकडेल. यासाठीच मी याला बोलावलं आहे. You're genius, boss. You're genius. शी इज राईट बॉस, शी इज राईट. पण मिस्टर क्राउचिंग टायगर, जर तू जगात कोणालाही हरवू शकतोस तर या जगातला सगळ्यात शक्तिशाली माणूस माझे बॉस आहेत. त्यांना हरवून दाखव. नाही, भास्कर, भास्कर, खूप झालं. आय सेड स्टॉप. बॉस बॉस, यू आर राईट बॉस. हा तर खूपच वेगवान फायटर आहे. आय एम मॅड, व्हेरी व्हेरी मॅड. टिम्बक्टू, तू मला बर्बाद करायलाच या जगात आलायस का? सॉरी बॉस, सॉरी. टिम्बक्टू, निंजा मास्टरला लेजर स्वॉर्ड दे आणि बाकीची निंजा हत्यारं पण दे. नो थँक्यू. मला कुठल्याच हत्याराची गरज नाहीये. या सामान्य मुलासाठी माझे हात पाय पुरेसे आहेत. तो सामान्य मुलगा नाहीये, तो वीर आहे, वीर, एक रोबोट. त्याला तू कमी समजू नकोस. माझ्या मोठ्यातल्या मोठ्या रोबोटला धूळ चारली आहे त्याने. मला आजपर्यंत कोणीच धूळ चारू शकलं नाहीये. चला टिम्बक्टू, जाऊन त्या वीरचे भेट घेऊया. तो बघा, तो वाला जो त्या मुलीच्या सोबत आहे ना, तोच आहे वीर. तो थँक्यू. कोण आहेस तू आणि काय हवंय तुला? हा आहे क्राउचिंग टायगर, द ग्रेट निंजा मास्टर. जगातला सगळ्यात शक्तिशाली निंजा मास्टर आहे हा. आता ते तुझ्या हाडांची ना कोशिंबिरी बनवून इथूनच तुला घेऊन जाणार आहेत. ओ ठीक आहे, चला बघूया कोण कोणाची कोशिंबीर बनवतो ते. या वीर, खूप भूक लागलीये. चल ना काहीतरी खाऊया. तुम्ही सगळे इकडेच थांबा, मी चॉकलेट घेऊन येतो. आणि मला दे. हा माझा मित्र घनश्याम ठाकूर आहे. प्रेमाने ह्याला लोक घंटी म्हणतात. आपल्या स्कूल मध्ये नवीन आला आहे म्हणून हे आईस्क्रीम याला तुझ्याकडनं गिफ्ट देतोय मी. ए घंटी, माझा आईस्क्रीम मला परत कर. जरा विचार करून घंटी कडून आईस्क्रीम परत माग. हा कराटे चॅम्पियन आहे, तुझी घंटी वाजवेल. बंटी, त्याची आईस्क्रीम परत कर. जा, नाही देणार परत. बोल तू काय करशील? हा खूप मजा आली. तुला दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडतं ना? देवाने तुझीच घंटी वाजवून टाकली. टन 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 टन. काय झालं? काही नाही. हा कराटे चॅम्पियन आहे जो केळ्यावरून घसरून पडला. कराटे काय करत असेल? इमली, मी तुला बघून घेईन.
बघितलंस घंटीची चेष्टा करण्याचा परिणाम. पुन्हा कधी जर अशी चूक केलीस तर हा कराटेचे पंच मारून मारून तुझे पराठे बनवेल. बंटी, तू हे असं काम नाही केलं पाहिजे होतं. चल इमलीला सॉरी म्हण. मी आणि सॉरी? चांगली मस्करी करतोस तू. मी माझ्या या अपमानाचा बदला नक्की घेईन. म्हणजे काय करशील? घंटीच्या कराटेचा सामना करशील? हो, मी कराटेचा मुकाबला नक्की करेन आणि त्याला हरवेन. ठीक आहे, मी तुला तयारीसाठी 1 महिना देतो. नेक्स्ट मंथ 1 तारखेला माझा आणि इमलीचा सामना होईल. कम ऑन गाईज. पुढच्या महिन्याची 1 तारीख स्कूलची सुट्टी आहे. आपण स्कूलच्याच कराटे रिंग मध्ये हा सामना खेळूया. तसं तुझी इच्छा असेल तर 1 महिना खूप वेळ आहे. हे शहर सोडून पळून जायला. जाऊन कुठेतरी लपून जा. हा हाय इमली. वीर, काय झालंय इमलीला? माहित नाही ती का हट्ट करतेय.